While the entire nation swoons with all their love and respect when the Indian nightingale Lata Mangeshkar is in her element, there are other eminent people in her life that even Lata Tai looks up to with respect. So when in order to honor the memories of her father, late Dinanath Mangeshkar, by announcing an award ceremony by his name, Lata ji also spoke about the much coveted chief guest of the function, Balasaheb Thackeray, and other memories of her father. आमचे यंदा अध्यक्ष आहेत सेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांनी अतिशय प्रेमाने ते कबूल केलं आणि मला ते म्हणाले की मी तुझ्यासाठी येत नाही, मी तुझ्या वडिलांसाठी येतोय. तर इतक्या प्रेमाने त्यांनी मला माझं हे स्वीकारलं. नाही तर ते अलीकडे जात नाहीत कुठं. आणि ते येणार आहेत हे आमच्या दृष्टीने अतिशय भाग्याची गोष्ट आहे. आणि त्यांच्या हस्ते हे सगळे पुरस्कार मी देणार आहे, पण ते हजर आहेत आणि ते बोलणार आहेत. बाबांना जाऊन 70 वर्ष झाली, तसं फिल्म इंडस्ट्रीमध्ये येऊन मलाही 70 वर्ष झाली. कारण बाबा गेले एप्रिलमध्ये आणि ऑक्टोबरमध्ये मी फिल्म इंडस्ट्रीत आले आणि पहिली मंगळागौर पिक्चरमध्ये हिरोईनच्या बहिणीचं काम केलं होतं आणि तिथून माझं फिल्ममध्ये हे सुरू झालं काम करायचं. तर मी कार्यक्रमामध्ये आता शेवटचा जो कार्यक्रम आहे तो आता आपण जे ऐकलं की वसंतराव देशपांड्याच्या नातूंना त्यांच्या संस्थेला आम्ही अवॉर्ड दिले, तर ती संस्था मानापमान नाटकाचा प्रयोग करणार आहे. तर हा आमचा कार्यक्रम आहे. It indeed takes a lot of humility even for the much respected celebrities to achieve the kind of stardom Lata ji has, and it looks like she has rightly proven it too. With cameraman Paresh Rawat, this is Dipti Ranglani for Rajshri.com.